नमस्कार मित्रांनो, सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरच्या यूट्यूब चॅनलमध्ये. घेऊन आलो आहोत अजून एक नवीन अपडेट. मित्रांनो, आपल्याला वार्षिक परीक्षा आता 5वी आणि 8वीसाठी घ्यायची आहे. त्याचप्रमाणे इयत्ता 3री ते 8वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचीसुद्धा आपल्याला संकलित मूल्यमापन 2 ही नियतकालिक पॅटच्या अनुसार असणार आहे. आणि त्याचं जे सुधारित वेळापत्रक आहे या संदर्भात आपण यापूर्वीच व्हिडिओ बनवलेला आहे. दिनांक 4 एप्रिलपासून 6 एप्रिलपर्यंत आपल्याला या परीक्षा आपल्या शाळा स्तरावर घ्यायच्या आहेत. उर्वरित पेपर जे आहे त्याचे आपल्या शाळा स्तरावर शिक्षकांनी स्वतः पेपर तयार करून आपल्याला परीक्षा घ्यायची आहे. आज आपण बघणार आहोत आता 5वी आणि 8वीचे आपण जे नमुना प्रश्नपत्रिका आहे त्या आपण कशा शोधायच्या ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. सर्वप्रथम क्रोम ब्राउझरवर maa.ac.in ही वेबसाईट सर्च करायची. SCRTची ही वेबसाईट आहे. त्यानंतर इथे बघा SCRTचं होम पेज ओपन झालेलं आहे, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र. त्यानंतर याच्या सर्वात खाली आहे ते बघा पॉपअप विंडो दिसते, ते न्यूमध्ये आहे बघा वेलकम. इयत्ता 5वी 8वी वार्षिक परीक्षा 2024साठी शासन निर्णय दिनांक 7 डिसेंबर 2023 नुसार नमुना सराव पत्रिका. आता ह्या ज्या सराव पत्रिका असणार आहे नमुना असणार आहे याच्यानुसार आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्नपत्रिका तयार करायच्या आहे. आता इथे बघा नमुना सराव प्रश्नपत्रिका 2024. इथे बघा 5वी आणि 8वीच्या प्रश्नपेढी इथे दिसत आहे. 7 डिसेंबर 2023 नुसार नमुना सराव प्रश्नपत्रिका. आता सर्वप्रथम आपण आता 5वीची प्रश्नपेढी बघूया. इथे बघा विषय दिलेला आहे, प्रश्नपत्रिका दिलेला आहे, संविधान तक्ता आणि उत्तर सूचीसुद्धा इथे दिलेली आहे. आता आपण एक पेपर बघूया. समजा गणिताचा प्रश्नपत्रिका डाउनलोड करूया. सराव प्रश्नपत्रिका आहे त्या आपल्याला ज्या राज्यस्तरावरून प्राप्त होतात 3री ते 8वीसाठी अगदी त्याच धर्तीवर अध्ययन निष्पत्तीवर असतात या प्रश्नपत्रिका. इथे बघा तोंडी, लेखी आणि इथं काही सूचनासुद्धा दिलेल्या आहेत. अशा प्रकारे हा पेपर आहे. हा पेपर तुम्ही सराव प्रश्नपत्रिका म्हणून घेऊ शकता आणि याच्या धर्तीवर आपण प्रश्नपत्रिका तयार करायच्या आहेत. त्यानंतर या प्रश्नपत्रिकेचे जे संविधान तक्ते आहेत ते सुद्धा समोर दिलेले आहेत. ते संविधान तक्ता डाउनलोड करूया. डाउनलोड झालेला आहे एक्सेल शीटमध्ये. ठीक आहे. इथे बघा या सराव प्रश्नपत्रिकेसाठी ज्ञान, अध्ययन निष्पत्ती आहे. अध्ययन निष्पत्ती कुठले आहेत हे इकडे दिलेले आहेत. त्याच्यावर आधारित कुठला प्रश्न आहे त्या प्रश्नाचा क्रमांक आणि त्या प्रश्नाचे गुण दिलेले आहेत. त्यानंतर आता इथे बघा पहिली अध्ययन निष्पत्ती चौरस आणि त्रिकोणी संख्यांचे आकृतिबंध तयार करा. हे एकच प्रश्न आहे. त्याच्यानंतर तो प्रश्न जो आहे तो कौशल्यावर आधारित आहे आणि त्याची काठिण्य पातळी मध्यम आहे. ते बघा 3 मार्काला आणि एकूण गुण किती आहेत 3. अशा प्रकारे हा संविधान तक्ता आहे. अध्ययन निष्पत्तीनुसार त्या प्रश्नाचे ज्ञान, आकलन, उपयोजन, कौशल्य यावर सोपा, मध्यम आणि कठीण यावर अवलंबून असणार आहे. अशा प्रकारे इथे बघा त्याचप्रमाणे अध्ययन निष्पत्तीवर आहे असे संविधान तक्ते आणि त्याचप्रमाणे पुढे तुम्ही उत्तर सूचीसुद्धा त्याची डाउनलोड करून घेऊ शकता. उत्तर सूची डाउनलोड करण्यासाठी उत्तर सूचीवर क्लिक केल्यानंतर आपण इथे PDF इथे डाउनलोड करत आहे. इथे बघा उत्तर सूचीमध्ये ती सराव जी प्रश्नपत्रिका आहे त्याची उत्तरं इथे दिलेली आहे. ह्या उत्तर सूचीचासुद्धा तुम्ही वापर करू शकता. अशा प्रकारे आपण आपल्या स्तरावर या सराव प्रश्नपत्रिका डाउनलोड करून घेऊ शकतो अगदी मोबाईलवरून. आणि जर तुम्हाला 5वीचं हे झालं 8वीचे करायचे असेल तर इथे बॅक यायचं आणि 8वीची प्रश्नपेढी इथे दिलेली आहे. सेम त्याच पद्धतीने आपण ज्या विषयाची पाहिजे त्या विषयाची प्रश्नपत्रिका सराव प्रश्नपत्रिका डाउनलोड करून घेऊ शकतो. हे त्याचा अपडेट व्हिडिओ कसा वाटला तेही कळवा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेटेड व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र.